हे आपला नंबर बिंबर सगळा आहे. कोड न उघडते, कोड न कसं आहे, कोड लावलाय की उघड, ही कोड लावलाय की उघडते बघ. चांगले का रूम? हा योगिता खुश आहे ना तू? मनासारखी रूम भेटली ना? हा ओके धन्यवाद. लावा रूम, काकाला म्हणलं लावा रूम. हा हा यायला वारसा इकडे बघा. हा हे काय आहे? अगं खुळे बाथरूम हाय. थांबा बाथरूम बघू द्या मला कसं आहे. कारण प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघतो मी ब्लॉगर लोक आले पया बाथरूम दाखवते, आपण पण दाखवूया. एकदम स्वच्छ सुंदर. हे त्यांचं हाय काय 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 युवराज नावाचं बाटल्या भेटल्या तेल बिल लावायला कसं आहे. आता चालून चालून दमलं की मसाज करायला. इथं बघा कसलं भारी आहे का. आणि इथं मी आहे. आहा कसं आहे नाद. बेसिन जसं लोक दाखवते ना स्वच्छता तशी स्वच्छता एकदम फरशी चकाचक. कशी आहे शावर बिवर आहे एकदम. शावर नांगोळ करायची. आहा इथं ही टीव्ही आहे. इथं बाल्कनी व्ह्यू आहे. इकडं फक्त हे दिवसा बघायचं. इकडं खोलत नाही फक्त एवढाच विषय आहे. आता तर थोडं हा कसं आहे असं लावून टाकायचं मस्त. आता लावलं ना निघतो हिशोबाने. कसं काय हा लॉक कसं करायचं म्हणजे झालं लॉक कसं आहे. बरं सरळ मार्गे आपल्या घराकडचा कोयडा लावून टाकू असा. हा स्मार्ट लॉक हे काय आपल्याला कळना विषय. आपल्या काय घरात असलं नाही. हा होय इथं टिरिंग करायचं. होय शिवानी डिझाईन एक नंबर आहे ना. कसलं आहे चांगलं आहे का आहे ना. कसं भारी आपले कपडे करायचं का आपल्या घरी. हा बरं असू द्या. आता आपण मग रेस्ट करू, कपडे बिडे बदलू आणि जाऊया जेवण करायला. टीव्ही युनिट इकडं दारू ठुली प्यायला. खुशी दारू पिली आपल्याला. दारू ठुली दारू पाणी आहे काय. मी मग दारूच ठेवली काय. शिवाने मला असलं दारूच ठेवली आहे. काय तर आरसा पण चांगला जेवायला जायचे म्हणले तर मला पण व्हिडिओ मध्ये घ्या थोडं. मी सगळ्याच व्हिडिओ काढतोय. मला पण असू द्या. थाट बाट एक नंबर चालू आहे. थाट एक नंबर चालू आहे. असे रूम आवडले आपल्याला. कलर कॉम्बिनेशन एक नंबर. हॉटेल पण एक नंबर आहे. नाच खुळा अजून दोन आहेत. नाहीतर इथं एक घेतलं घे म्हणून पैसे घेतील. बाहेर कुठे गेलं महाबळेश्वरला गेले किती फाडते माहिती आहे ना. इथं एवढं मोठी सिटी असून म्हैसूर सिटी लय मोठी आहे. पण आपल्याला आत फिरायचं नाही. आपल्याला लांब लांब फिरायचं आहे. त्याच्यामुळे आपण पहिलं जेवण करू जाऊन जरा म्हणलं खुर्ची बिडची एक नंबर आहे. असं झोपावं म्हणलं जेवायला ध्यान झालं. पण जेवण राहिले आपलं जेवण आराम करावा. मग काय तर चला कडे हॉटेल कसं आहे बघू. मस्त आहे का कसं आहे होय. चला सिक्युरिटी काढूया आणि निघूया जेवायला. चला कोण आहे का बाहेर. कोण आहे का. चला बायकोचं काय उरक ना. हो कार्ड कसं काढलं लाईटी बघायची जाते तेव्हा बघा. आता मज्जा बघ निघ्या. आता थांबा तसं चालू आहे तुमचा. ऑटोमॅटिक बंद होते त्या बघू आपण. 303 रूम आहे आपल्या. जाते का बंद झालं का नाही झालं का बंद. हो बंद झालं आहे का बघ. कसं आहे कसं आहे उघड. आता जाते खाली. ही कार्ड जोपर्यंत आहे ना आपल्यापाशी तोपर्यंत कोणच उघडू शकत नाही. हो इथं दाबलं घेत आहे. तुला आल्यावर परत दाखव. चल माघारी आल्यावर चल. चला लिफ्टन जायचं आपल्याला. हा ग्राउंड फ्लोअर. आईच्या गावात वरचा फ्लॅट इथंच वाटलं मोठ्या फ्लॅट मध्ये राहायला गेलं वाटले मला तर. असं असलं पाहिजे एखादं घर. उघडा पाडदिशी होय. चलो घुसो अंदर सगळे जाऊन बसव. हा घुसरावा. थांबा की मला एक फोटो काढायचा आहे का.
ह्यांनी मला लावून टाकलं का त्यांना पण एक फोटो काढ द्या तर फोटो त्यावेळी लावून टाकले आणि खालीच गेली की एकटीच कसं आता करावं ग्राउंड फ्लोअरला गेली ग्राउंड फ्लोअर मला सोडून गेली एकट्याला आता मी काय शांत बसत नाही लिफ्टची काही वाट बघत बसत नाही मी आपलं जातो खाली पायरीनं येडपाट मला सोडून गेली त्याने काय आहे असं प्राप्त तेव्हा करा असं घरी मला सोडून गेला हे काय पायरी येते तिसरा चौथा मजला आहे चांगला मला सोडून आला होता तुम्ही ग्राउंड कशाला दाबायचे दरवाजा उघडत बटन आहे माहिती आहे कायच दाबलो हा खालच्यांनी बोलवली लिफ्ट खाली आली मी 3 नंबर दाबलो होते विचारा 3 नंबर कशाला वर तुमच्या बशीच आहे ना माघारी येत होतं काय हा तिथे एक बटन असतं खटक्यात ती आली लगेच उघडतं पीक उघडते एका जागा लगेच ती खटकाच माहित नव्हता ना आम्ही हाय असं उभं बरं चला हा चला चला परत ते आपल्याला मग सोडायला आलेलं बघ झालं. ते होतं. ते विचारत होतं, पण मला काय कळलं नाही ते बघ. हा पायरी परत चला मग एक बाई म्हणली विच फ्लोअर म्हणलं ग्राउंड फ्लोअर तर म्हणली हीच आहे की मग ग्राउंड फ्लोअर वार पट्टे ग्राउंड फ्लोअर हॉटेलवर जायचं आपल्याला हे आपलं हे आहे रेस्ट रूम आहे हे चला हॉटेल कुठं आहे बघू आता सापडते का नाही आपल्याला हो हॉटेल म्हणलं सापडते का हॉटेल कुठं हुडकत बसतात आपण हा हा हॉटेल कुठं हुडकत बसतात नाही ना माहिती बरं चला हा बंगला बघा कसला मोठा आहे बंगला बघा कसला मोठा आहे हा विला म्हणत असते. काय बी पण त्या कुठलं गाव आहे मैसूर एक नंबर घर आहे ते नाथखोळा तिथं फोटो काढा तुझा काढू की. लगेच बघा हवेली मोठ्या का राजाचं घर असल्यावर हा हॉटेल शेजारी काय बिल्डिंग आहे त्या अरे सिटीमध्ये तर एवढा भारी बिल्डिंग आहे त्या फक्त गाडी पार्किंगचा प्रॉब्लेम आहे ते असं चालत हिंडा लागला आपल्याला काय कापड दुकान हा दिसतंय का तो टॅच्यू लावलेला तिथं आपण तेच मधनं आला तिथं हा. तर कसले लय भारी बिल्डिंग आहे त्या कापड दुकान आहे ते पाहिजे Lighting एक नंबर लावलं. एक नंबर विषय आहे इथं म्हैसूरमध्ये हा आता ह्यांना काय लय मोठ्या हॉटेलमध्ये आणलं नाही बरं का बारकोसने हॉटेलमध्ये आणलंय होय बारकोसने हॉटेलमध्ये आणलंय ना मग काय ते? आतमध्ये हॉटेल लय मोठी आहेत फक्त आता बंद झाले जायचं लांब, हा, असते बंद. जायचं आम्ही लय लांब बसलो आम्ही आमच्या पुढच्या कोचेला डेस्टिनेशन आलो चला हॉटेलमध्ये जाऊ जेवण तर बघू चला हे देऊ मागू मस्तपैकी चला काय रे काय की काय रे व्हेज प्लेट मागितली होती बघा काय आलं कैसा है रे क्या है रे काय समझ में नहीं आ अलग रहा है अलग स्टाइल रहती है अलग अलग गांव के अलग अलग स्टाइल खावा कप आता आजच्या दिवस उद्या गेल्यावर खाऊ तिकडे मग काय क्या समज में नहीं आ रहा है वो ऐसा कैसा जेवण आहे हॉटेल तेवढं चांगलं आहे बा मुक्कामाचं खावा गप चला काय तर संध्याकाळचं 10:30-11 वाजले होय गप गोनानं खुश आहे हा गप गोनानं सापडले झालं कसं रेडवाकडे जेवण केलं आपलं काय म्हणायचं तुला रेडवाकडं ना सांगत बरं झालं उलटून आपलं पोट बिघडत नाही हा मसाल्यात मसाल्याचं. मसाल्यात खातच ना आपण होय हा. तर झालं म्हैसूर सिटी एक नंबर असणार आपल्याला काय एक्सप्लोर करायची नाही आपलं दुसरं लोकेशन आहे होय आम्हाला हिरो म्हैसूर छान आहे बघण्यासाठी भरपूर लय भारी गोरायची बाबा बघल तेवढं हा कमी. पण आपल्या हिरवं पाहिजे आम्ही दुसरीकडे जाणार आम्हाला होय जायचंय कुठं कोची तिकडं हा आम्ही मुक्काम केला छान वाटलं आता त्याला रूममध्ये जाऊ मस्त झोपू सकाळी फ्रेश होऊन आपला पुढचा मार्ग कामाला लागू हा हॉटेल आहे का काय कळ कपडे बी आहे ते बाय आहे चला करा आपल्या हॉटेलमध्ये एंट्री जाऊया पाठदेशी आतमध्ये चला आला आता रूम मध्ये चला रिकाम आहे चला करा बसा बरं चला आली आपली रूम हा शिव कुणाला बघायचं होतं शिवण तुला बघायचं होतं ना हां असं करायचं हे असं उघडलं की उघडलं बा कसं आहे आता लाईटी आता ती काढायचं आणि इथं हे असं बसवायचं लाईट लागल्या आपला दरवाजा लावायचा जात नाही ना काय हा हे असं फटका मारायचा हे मारायचं आणि मस्तपैकी आता
आता रेस्ट करायच्या. उद्या सकाळी बघू आता. गुड नाईट सगळ्यांना होय.